सो आज आहे गुढीपाडवा आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की गुढीपाडवा हा महाराष्ट्रीयन लोकांसाठी आणि मराठी लोकांसाठी न्यू इयर मानला जातो. म्हणून या दिवशी आपण छान घरात सगळा स्वयंपाक बनवतो आणि अशी गुढी उभारली जाते आणि हाच आपला न्यू इयर असतो. अजिबात इमोशनल होत नाही आहे मी. गरमी खूप होत होती कारण ऊन खूप पडते. तर या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला माझा पूर्ण डेचा व्लॉग दाखवणार आहे की मी कसा हा गुढीपाडवा सेलिब्रेट केला. तर चला मग सुरू करूया. स्टार्ट करते मी माझ्या बेडरूमला क्लीन करण्यापासून, कारण की मला नाही माहीत, ऐवजी मला जर कोणी काम सांगितलं तर माझ्याकडून अजिबात ते होत नाही. मी एक काम करायला अर्धा एक तास मस्त टाईमपास करते आणि मग ते काम हातात घेते. पण एखादा सणवार आला की माझ्या अंगात काय येतं मला नाही माहीत. अचानकच एक एनर्जी येते आणि मी सगळं घर आवरायला निघते. मी सगळ्यात पहिले माझी रूम आवरायला घेतली आणि नॉर्मली पण मी माझी रूम सगळ्यात पहिले क्लीन करते, कारण की मला माहीत आहे की आता मी या रूममध्ये एंट्री डायरेक्ट रात्री करणार आहे. सो रात्री ज्या वेळेला मी रूममध्ये येते तेव्हा मला एकदम रूम क्लीन हवी असते आणि मी ऑलरेडी खूप थकलेली असते, म्हणून मला ते कपड्यांचे पसारे वगैरे ते अजिबात नाही आवडत. म्हणून मी सगळ्यात पहिले माझी रूम व्यवस्थित क्लीन करून ठेवते आणि नंतर मग म्हटलं की चला आपण स्टेप बाय स्टेप सोबत, आज मी पुरणपोळी बनवणार होती म्हणून मग मी दोघं आपण स्टेप बाय स्टेप करूया असं ठरवलं होतं. तर सगळ्यात पहिले मी व्यवस्थित माझी रूम क्लीन करून घेतली आणि आता ऊन खूपच पडते आपल्याला कळतं आहे, म्हणजे मार्चमध्ये एवढं ऊन अजिबात एक्सपेक्टेड नाही आहे. अगदी 38 डिग्रीवर पण 50 डिग्री फील होतं आहे आणि माझे प्लांट्स पण खूप ड्राय होत आहे, बिचारे खूप वाळून जात आहे. मी त्यांना किती पाणी घालते पण तरी पण ते खूप ड्राय होत आहे. मग मी आता त्यांची पूर्ण पोझिशनही चेंज केली आणि त्यांना सावलीत ठेवलं. मी आज बनवणार आहे पुरणपोळी आणि कटाची आमटी. त्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे आणि यामध्ये मी पूर्ण रेसिपी पण दाखवते, सो दॅट तुम्हाला जर कधी पुरणपोळी कटाची आमटी बनवायची इच्छा झाली तर हा व्हिडिओ बघून तुम्ही डेफिनेटली ते बनवू शकाल, कारण खूप इझी आहे. चण्याच्या डाळीला मी अगदी 2 तास मी भिजत ठेवलं होतं आणि नंतर मग यामध्ये पाणी, तेल आणि हळद घालून मग याला शिजवायला ठेवलं. एक 4-5 शिट्ट्या घेऊन घ्यायच्या म्हणजे ती व्यवस्थित एकदम शिजून जाते आणि मग ते पुरण ज्या वेळेला आपण करायला घेतो त्यावेळेला ते खूप इझी होतं. भातही मी लावून दिला आणि सोबत जो मी कांदा, लसूण, अद्रक, खसखस आणि खोबऱ्याचा मसाला घेतलेला होता त्याला मी छान असा तव्यावर फ्राय करून घेतला आहे आणि सोबत मग नंतर मी माझा हॉल आवरायला घेतला. आमच्या काकू आज येणार नव्हत्या, आज गुढीपाडवा असल्यामुळे मी त्यांनाही सुट्टी दिली, कारण नवीन वर्ष आणि सगळ्यांनाच हवं असतं की ते आपल्या फॅमिलीसोबत तो स्पेंड करावा दिवस. तर मग मी हे रूम माझा असं आवरायला घेतलं. माझे सोफा वगैरे सगळे मी व्यवस्थित क्लीन केले आणि हे मी रोजच करते, कारण की मला स्वतःला खूप व्यवस्थित ठेवलेलं आवडतं, कारण मी स्वतः दिवसभर यावर लोळलेली असते. त्याच्यामुळे ते थोडं टिपटाप असलेलं दिसायलाही छान दिसतं आणि आपण हे केलंच पाहिजे. डस्टिंगही मी करायला घेऊन घेतली, कारण की खूप धूळ होत असते घरासमोर, फार कामं चालू आहेत म्हणून धूळ सारखी येतच असते घरात. आणि मस्त मग मी झाडू आणि पोछा घराला लावून घेतला, कारण की घर माझं मग एकदम चकाचक होऊन गेलं आणि एकदम फ्रेश होऊन जातं. आणि आता मला फोकस करायचा होता माझ्या स्वयंपाकावर. तर जो मसाला आपण भाजून घेतलेला होता तव्यावर, त्याचं मी असं वाटण तयार करून घेतलं थोडंसं पाणी घालून, आणि जो गूळ आपल्याला लागणार होता पुरणासाठी तो पण मी असा बनवून किसून तयार करून घेतला. मी मैद्याची पुरणपोळी नाही करत, मी गव्हाच्या पिठाचीच करते, म्हणून मी पाण्यात थोडीशी हळद घालून त्या पाण्याने अशी कणिक भिजवून घेतली आणि वरतून जे पाणी लागणार होतं रेग्युलर घेतलं आणि मस्त अशी माऊ आपल्याला कणिक भिजवून घ्यायची आहे. आणि मग मी काय करते, पाण्यात थोड्या वेळ ही 10 मिनटं कणिक याला रेस्ट करायला ठेवते. तोपर्यंत माझी डाळही शिजून गेलेली होती. हे रेस्ट करायला ठेवल्याने काय होतं माहिती आहे का, की पुरणाचं तुम्हाला कळत नाही ती मैद्याची की गव्हाची इतकी सॉफ्ट अशी बनते. डाळीचं पाणी पण मी साईडला काढून ठेवलं आणि त्यात 1 चमचा डाळ अशी मॅश करून घेतली. त्याच्याने कटाची आमटी छान बनते घट्ट. नंतर तुम्ही डाळ आणि गूळ याला मस्त शिजवून पण असं पुरण काढू शकता, पण मी पहिले डाळीलाच असं चाळणीमध्ये गाळून घेतलं आणि मस्त असा मऊ हा गोळा तयार होतो. आणि मग मी यामध्ये सेम क्वांटिटीत गूळ टाकला आणि छान हे पुरण असं शिजवून घेतलं गुळाला पाणी सुटेपर्यंत. आणि मग यामध्ये मी विलायची पावडर टाकली थोडीशी, मस्त सुगंध असा या पुरणाचा यायला लागला आणि पुरण आपलं रेडी झालेलं होतं. आता मला पुरणपोळ्या बनवायच्या होत्या, पण म्हटलं सगळ्यात पहिले रांगोळी काढायला घेऊ, कारण रांगोळीला मला वेळ लागतो. तर मी छानशी अशी सुंदर रांगोळी काढली. पिंटरेस्टवरून मी एक डिझाईन घेतली आणि त्यानंतर मी अशी डिझाईन बनवली आणि बघू शकता माझी रांगोळी किती छान दिसत होती. मला तर खूप आवडली बाबा. आपल्या प्रत्येकाच्या फॅमिलीमध्ये काही लोक असे असतात ना, की आपण किती जरी चांगलं वागलो, किती जरी चांगलं गेलं तरी ते आपल्याबद्दल वाईटच बोलत असतात. तर हा व्हिडिओ माझ्या काही अशा फॅमिली मेंबर्ससाठी जे माझ्याबद्दल खूप बिचिंग करत असतात. तर मी फक्त पार्टी क्लबिंग नाही करत, छोटे छोटे कपडे नाही घालत, मला सगळं काही येतं. मी घरही छान आवरून ठेवते, मला पुरणपोळीचा स्वयंपाकही येतो, मी रांगोळीही सुंदर काढते आणि मी मेकअपही खूप छान करते आणि मला बाहेरचे कामही व्यवस्थित येतात. आणि आता बघाल माझी पुरणपोळी पण मी कशी लाटते. तर त्याच्यानंतर
तर जरी तुम्हाला माझ्याविषयी काही वाईट बोलायचंच असेल तर याच्याने तुमची मेंटॅलिटी दिसते. मी माझी लाईफ एन्जॉय करते आणि ती माझ्या पद्धतीने करते आणि मला वाटतं की मी जे करते ते एकदम योग्य करते. मी कोणाला दुखवत नाही, कोणाचं मन दुखवत नाही, कोणाबद्दल वाईट विचार करत नाही. म्हणून माझी लाईफ छान चालू आहे आणि तुम्ही असंच माझ्याबद्दल बिचिंग करत राहा आणि तुम्ही तेच करत राहणार आहे कायम. सो बघा, आता मी माझी पुरणपोळी किती छान लाटून घेतलेली आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते की ही पुरणपोळी किती छान फुगणार आहे. तर अशी तुमची साधी पोळी पण फुगत नसेल जशी माझी पुरणपोळी फुगते. आणि याला मस्त मी अशी फ्लिप केली आणि मस्त याला वन साईडने असं दाबायचं आणि नाही जरी दाबली तरी तुम्ही बघू शकताय किती छान अशी गोल गोल मस्त झालेली. यावर मी मस्त दोघं बाजूने तूप लावून घेणार आहे आणि अशाच प्रकारे मी 4 ते 5 पुरणपोळ्या करून घेतल्या, कारण जास्त कोणी खात नाही. आणि पुरणपोळ्या माझ्या झाल्यानंतर मग मी कटाची आमटी करायला घेतली. त्यासाठी मी काय केलं, गॅसवर एक पॅन ठेवला, त्यात थोडंसं तेल घातलं आणि 1 चमचा जिरं घातलं आणि मग मी जो आपलं वाटण तयार केलेलं होतं ते यामध्ये टाकलं. याच्यामध्ये खूप बेसिक मसाले घेतले जसे की हळद, लाल चटणी पावडर, थोडी धना पावडर आणि थोडा गरम मसाला. बस हे करून मस्त तो मसाला थोडं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आणि त्यामध्ये जे आपण डाळीचं पाणी काढलेलं होतं ते मी आत टाकलं आणि बस मीठ घाला, मस्त कोथिंबीर घाला आणि तुमची कटाची आमटी रेडी आहे. तर तुम्ही बघू शकता माझी कटाची आमटी, पुरणपोळी, भात, कुरडई पापड आणि मी स्वीटमध्ये रसगुल्ले मागवले होते. सगळं रेडी आहे आणि मी पहिले नैवेद्य दाखवून देते आणि मग तयारी करायला घेणार आहे. गुढी मी उभारली आहे आणि सोबत तयारीही करून घेतलेली आहे आणि आता मी तुम्हाला माझा फुल लुक दाखवते आहे. तर बघा, गुढी आणि मी दोन्ही किती सुंदर दिसत आहे आणि आय होप की तुम्हाला मेकअप आवडला असेल. हा मेकअप मी कसा केला, हा लुक मी कसा क्रिएट केला याचा व्हिडिओ मी माझ्या इंस्टाग्रामलाही टाकणार आहे, ज्याचं इंस्टाग्राम हँडलर मी स्क्रीनवर टाकून देते आहे. सो दॅट तुम्ही माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला जाऊन तिथं चेक करू शकता की मी कसा फुल मेकअप केलेला आहे. आणि मग मी छान गुढीची अशी पूजा केली आणि माझी हेअरस्टाईल पण तुम्ही बघू शकता किती सुंदर वाटते आणि मस्त लाईट पण येत होता, ऊन छान होतं, फोटोग्राफी खूप छान होत होती आणि अशा प्रकारे मी गुढीची पूजा करून घेतली आणि ऑल ओव्हर व्हिडिओ असा होता. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच प्रकारे तुम्ही गुढी उभारून गुढीपाडवा सेलिब्रेट करू शकतात, कारण की हा आपल्या सगळ्यांचाच सण आहे. सो हॅपी गुढीपाडवा तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय.